स्ट्रॉबेरी म्हटले की अनेक जणांचे आवडते फळ। आज आपण जाणार आहोत नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा डोंगर रांगेत असलेल्या वालंबा या गावातील स्ट्रॉबेरीच्या शेतात। नमस्कार, मी अक्षय सोनार यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। बरेच दिवसानंतर आज आपला पुन्हा एक व्हिडिओ येत आहे। आज आपण आलो आहोत स्ट्रॉबेरीची शेतीबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी। तर आज आपल्या सोबत आहेत स्ट्रॉबेरीची शेती करणारे टेडा दादा पाडवी आणि इतर त्यांचे सहकारी देखील आहेत। तर आज आपण त्यांच्याकडून संपूर्ण स्ट्रॉबेरीच्या शेतीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। तुम्ही शेती कधीपासून करताय ते आम्हाला सांगा। तर हे आता स्ट्रॉबेरीची शेती तर आम्ही 2007 पासून करत आहे, पण त्याच्या 2007ला जे सुरुवात करणारे शेतकरी आहे ती एकच शेतकरी आहे ते 2007ला। त्याच्यानंतर मग ती साध्या पद्धतीने शेती करत होते। त्याच्यानंतर मग आम्ही कृषी विभागामार्फत सहल होती, त्यांच्यामार्फत आम्ही थोडी फीज वगैरे होती शासनाची, ती भरून मग आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो। त्याच्यानंतर मग तिथं अशा मल्चिंग वगैरे याच्यावर ड्रीप वगैरे याच्यावर पाहिली आम्ही पहिल्यांदा ती स्ट्रॉबेरीची शेती आम्ही पहिल्यांदा पाहिली। बरोबर, एका झाडापासून जवळपास आमच्या मते 1 किलो तरी एक अंदाज बसतो। साधारणतः आमचं जवळपास 100 शेतकरी आहे। तर स्ट्रॉबेरीमध्ये वेगवेगळे प्रकार येतात का? कुठल्या प्रकारची स्ट्रॉबेरीमध्ये प्रकार म्हणजे ही एक व्हरायटी असते स्ट्रॉबेरीच्या या जातीमध्ये। तर याच्यामध्ये विंटर आहे, परत नाबिला आहे, स्वीट सेन्सेशन आहे, स्वीट चार्ली आहे, अशी कामारोजा आहे, अशा बरेच जे व्हरायटी आहे। आपल्याकडे जी स्ट्रॉबेरी होते ही कुठल्या प्रकाराची आहे? आपल्याकडे जे आता सुरुवातीला चांदलर म्हणून होती, त्याच्यानंतर मग आपण विंटरकडे वळालो। आता ही जी आहे ही विंटर म्हणून ही व्हरायटी आहे। त्याच्यानंतर मग आपण विंटरकडे वळालो। आता ही जी आहे ही विंटर म्हणून ही व्हरायटी आहे। याच्यानंतर मग आपण परत कोणती स्वीट सेन्सेशन लागवड झालेली आहे, तिला आता फुलरा अजून बाकी आहे। हिला आधी लागवड झालेली, हिला फुलं फळ वगैरे आलेले आहे। ही जी स्ट्रॉबेरी आहे तर एका झाडापासून एका जे रोप आहे त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न किती मिळतं? म्हणजे एकदा जे त्याच्यापासून स्ट्रॉबेरी येते तर पुन्हा त्याच झाडाला स्ट्रॉबेरी येते का? ती आली तर ती किती दिवस पर्यंत येत राहते? तिला एका झाडाला आमचा शेतकऱ्याचा अंदाज आहे सरासरी 1 किलो पर्यंत अंदाज आहे। आणि हिला जर एकदा फुलरा चालू झाला त्याच्यानंतर मग ते तोडून घेतल्या मग दुसरं फुल निघतं, तिसरं फुल निघतं, असं आमचं 2.5 महिने कंटिन्यू चालत राहतं हे एका झाडापासून। आणि याला पाण्याची गरज कशी लागते? पाण्याची गरज आपण ड्रिपच्या माध्यमातून देतो। किती पाणी लागतं तरी? जवळपास याला आपण साधारणतः अर्धा तास पाणी देतो। अर्धा तास पाणी देतो। आणि जे उत्पन्न निघतं तर मग हे तुम्ही याचं मार्केटिंग करून म्हणजे विकता कसं? म्हणजे इथं लोकल मार्केटमध्ये का तुम्ही म्हणजे बाहेर गावी पाठवता? हे आपण आता सुरुवातीला याचा मार्केटचा अंदाज नसल्यामुळे आपण सुरुवातीला लोकल मार्केटमध्ये विकला, कारण नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा, तोडगा वगैरे आपल्या म्हणजे लोक शहरात जाऊन विकायची आहे। त्याच्यानंतर मग थोडं शेतकरी वाढल्यानंतर मग आपल्याला अनुभव आला की माल जास्त होतोय तर आपल्याला कुठेतरी मार्केट शोधावा लागेल। मग आपण सुरतला वगैरे भेट दिली, मग तिथून आपल्याला माल मग आता 3 वर्षापासून आपला माल सुरतला ट्रान्सफर होतो। आणि जी मालाची किंमत ठरते स्ट्रॉबेरीवर बघून कशी ठरते की हिला इतकं किंमत मिळेल तिला मिळेल, म्हणजे ते क्वालिटीवर डिपेंड असतं का? ते काय आहे, त्याला जी प्रतवारी करावी लागते। जसं काय आहे 1 नंबर माल, 2 नंबर माल, 3 नंबर माल। तर ते तुम्ही आता आम्हाला दाखवू शकता का? म्हणजे 1 नंबर कुठला आहे काय असं आपल्याला समजू शकतं? तर मग आपण ते बघू शकतो। आता समजा ती आता ही मोठी आहे। आता हिला 1 नंबर म्हणजे शॉर्टेज करताना हिला 1 नंबरच्या भागामध्ये ठेवणार। त्याच्यानंतर मग आपण अशी म्हणजे आता तर ही पिकलेली नाही आहे, हिला 2 नंबरच्या याच्यामध्ये ठेवणार। आणि परत मग याच्यापेक्षा थोडं बारीक राहिली अशी म्हणजे ती हिला 3 नंबरमध्ये ठेवणार। अशा प्रतवारी करून मग आपण मार्केटला पाठवू। किती पिकल्यानंतर इथं म्हणजे तुम्ही तोडता की किती लांब पाठवायचं त्याच्यावरती डिपेंड असते की म्हणजे कच्ची तोडल्यावर लांब पाठवायचं? नाही, आता समजा हे आता इथे आपल्याला समजून जातो। आता ही थोडस हिरवी आहे ना, हिला आता आज संध्याकाळी मार्केटला पाठवायची राहिली तर मग ही एवढी म्हणजे जवळपास ही 70 ते 80% पिकलेली आहे। आता हिला तोडायची आता आणि संध्याकाळी म्हणजे पाठवायची असेल तर मग 70 ते
80% माल पिकलेला तोडावा लागतो. मग जे जाता जाता रस्त्यात मग इकडे तिकडे मग ते होतापर्यंत 100% माल उद्या सकाळीपर्यंत पूर्ण लाल होऊन जातात. तोडल्यानंतर किती दिवस असते म्हणजे जी खराब होत नाही आपण वापरू शकतो? तोडल्यानंतर मग जर ओपन याच्यामध्ये ठेवला तर मग 1 ते 1.5 दिवस. 1 ते 1.5 दिवस. आणि कोल्ड स्टोरेज मध्ये म्हणजे कोल्ड मध्ये ठेवला तर मग त्याची लाईफ वाढून जाते. त्याला ठेवून मग विकू शकतो. हे जे रोप आहेत दादा, तर हे रोप आता याच्यामध्ये पूर्ण उत्पन्न निघालं, तर मग याच रोपांना तुम्ही नंतर याच्यापासून नवीन दुसरे रोप तयार होतात की पुन्हा नवीन रोप आणून मग त्याचं लागवड करून मग नवीन उत्पन्न घ्यावं लागतं? नाही, याच्यापासून जे रनर्स निघतात पण त्याला तेवढं उत्पादन मिळत नाही. त्याच्यामुळे मग आम्ही नवीन जे रोपं येतात त्याला नवीन थोडं उत्पादन जास्त येतं. ते रोपं कुठून आणतात आपण? ते रोपं नाशिक, पुण्या इथून आणतो आपण. हा, मग ते आणल्यानंतर लागवडीनंतर साधारणतः किती दिवसानंतर उत्पन्न यायला सुरू होतं? ते आणल्यानंतर लागवडीनंतर 45 दिवसानंतर फुले येतात. आणि जवळपास आपल्याला 60 ते 70 दिवसामध्ये आपलं पहिला तोडा चालू होतो. कोणत्या महिन्यामध्ये लागवड करता येईल? हे आता सप्टेंबर पासून सुरुवात होतो, पण आपल्याकडे सप्टेंबरला पावसामुळे आपण थोडा 1 महिना लेट होऊन जातो. म्हणजे ऑक्टोबर ते नोव्हेंबरला आपल्या जे सातपुड्याच्या या एरियामध्ये आहे तर ते या महिन्यामध्ये लागवड होते. आणि कुठल्या महिन्यापर्यंत हे पीक येणं सुरू असतं? तसं तर मग आता समजा यावर्षी आम्ही नोव्हेंबरमध्ये लागवड झालेली आहे. नोव्हेंबर डिसेंबर 2 महिने उलटले. जानेवारी फेब्रुवारी मार्चपर्यंत चालेल आमचा रुटीन. मी दिलीप पाडवी, रामराव वालंबाका. आज मंचिंग लावून आणि त्यांचे अंतर जर म्हटलं तर 30 सेंटीमीटर आपण दुराई ठेवतो. जर कोणाला जास्ती बल्क ऑर्डरमध्ये स्ट्रॉबेरी घ्यायची असेल तर ते तुमच्याशी कसा संपर्क करू शकता? आम्ही ग्रुपमध्ये आमच्या गटामाध्यमातून आम्ही बॉक्स छापलेले आहे, स्टिकर छापलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही जास्त क्वांटिटी लागली तर आम्ही ग्रुपमध्ये या भाऊ टेडिया भाऊचे 5 किलो असेल, सिपा भाऊचे 5 किलो असेल, रमेश दादांचे 5 किलो असेल, त्याच प्रकारे दिलवर वसाळीचे 5 किलो असं मिळून आम्ही 70-80 किलोची ऑर्डर असेल तर आम्ही ग्रुपमध्ये आम्ही सगळ्यांच्या लाटवरून आम्ही गडा करून आम्ही त्यांना देत असतो. तर आज आपण आलो होतो वालंब्या येथे स्ट्रॉबेरीच्या शेतीमध्ये. तर आज आपण जे स्ट्रॉबेरीची शेती करणारे शेतकरी आहेत, टेड्या दादा आणि त्यांच्यासोबत इतर त्यांचे सहकारी देखील आहे जे सुद्धा स्ट्रॉबेरीची शेती करतात, त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नक्की एकदा आणि इकडच्या स्ट्रॉबेरीला तुम्ही शेतांना व्हिजिट करा आणि स्ट्रॉबेरी घेण्याचा प्रयत्न करा. जर आपल्याला कोणाला स्ट्रॉबेरी लागत असेल तर मग आपण मोबाईल नंबरद्वारे आपण जे आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर माझा नंबर आहे 78 20 82 55 92.